आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय. मुंबईत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात असताना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संयमाची आणि समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. ओबीसी आमचाच आहे, ते मुंबईत जाऊन आल्यावर आम्ही जाऊ असं स्पष्ट करत त्यांनी आगामी आंदोलनाची पुढील दिशा सांगितली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना जरांगे म्हणाले, सत्तार नेहमीच येतात, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. सरकारनं पाठवले असते तर सविस्तर बोलता आले असते, मात्र या निमित्तानं आरक्षणावर चर्चा झाली. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत गोरगरिबांचे आशीर्वाद घ्या, तळतळाट घेऊ नका, समाजाने आम्हाला गादीवर बसवले आहे तर अन्याय करू नका असा सल्ला दिला. आंदोलनाच्या भूमिकेवर बोलताना जरांगे म्हणाले की 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत फायनल आंदोलन होणारच, पण त्याआधी सरकारनं काही डाव टाकला तर मग माघार नाही, थेट मुंबईला जाऊ. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारच्या कारभारावर आणि मागण्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असतील तर तेवढी प्रमाणपत्रे दिलीच पाहिजेत. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रांसाठी आणि व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेत त्यांना तातडीने प्रमाणपत्रे द्यावीत. ओबीसीसाठी काढलेल्या GR नुसार सर्व सवलती लागू कराव्यात आणि आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घ्याव्यात. सातारा गॅझेटचा GR काढून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.